देवेंद्र फडणवीस धाराशिव काय त्याच्या पायाखाली वाळू सरकले. बीड जिल्ह्यात 500 बाईट चालू दे. बीड जिल्ह्यात 500 लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांनी अगोदर परमिशन दिले, सह्या दिल्या, निवेदन घेतलं आणि पुन्हा म्हणजे तुम्ही रस्ता रोको करू नको, तुम्हाला आम्ही तुमच्या केस करतो म्हणून आम्हाला त्यांनी बाजूला काढलं आणि त्यांच्या दबावात वापरून आम्हाला गुन्हे दाखल केले दिले आमच्यावर. होईल आता म्हटलं थांबा दादा. एक मिनिट तुम्ही काय सांगितलं तुला काटा आहे मराठ्याला आता भिवू म्हणतो, फक्त याला सांगतो मराठ्यांना आता येत नाही, नाही तर पोलिसा पायाला नाही तर मग औषध दे त्याला बद्दा तुम्हाला सांगतो मराठ्याला माझी बरं का तुमच्या लेकराला देतो मी आरक्षण, निष्ठा नाही आढळून नका तुमच्यावरचे. तुम्हाला मायबाप मानलेलं आहे, तुमच्याशी नाही का तरी करणार बरं का मी मराठ्यांना. किंवा कसाच आरक्षण देत नाही ना ओबीसी आरक्षणातून. मी बघतो माया मागा मराठी येऊ नका, मी एकटाच जाणार आहे. तुम्ही शांत राहा, माझी गाडीला काढू, मी पाय पडतो मराठ्यांना. तुमची माझी गाडी सोडा, तुम्ही गाडी घ्या पुढं येऊ कसा झोपू नका, तुम्ही गाडी या मी याला दाखवतो. म्हणतो तो काटा आहे सरकार जर आम्ही तसलं तर मराठीचा आपला मधला काय आरामखोर पोरग फुटू शकत नाही. याची समाजावर लय निष्ठा आहे, लय जीवनात समाजात गेला त्याचं काम करू नका. बदनाम एन्काउंटर करणार आहे बाळ. आलो तुम्ही गाडी घ्या बरं का, तुम्हाला सांगतो त्याच्याकडे गाडी मी काही करेल, माझी गाडी आणू नका मराठ्यांनी. चला चला घ्या, चला पुढे चला. इकडून या मागून 10% दिले आरामखोर पोरग हे पोरग उपस्थित नाही, त्यामुळे हे लय आरामखोर पोरग आहे. हेच आपलं सरकारचं याचा काटाच काढावा लागला मोडून. देवेंद्र फडणवीस आराम भरतो माझा काटा काढला. गाडी आणू नका मराठ्यांचे माणसं, माझी गाडी लोकांचा आडवतोय त्याचा बघतोय. लोकांचं आरक्षण देत नाही ना, माझा बळी माझी घे म्हणा. चाल चला तुम्ही देवाले सुद्धा बाजूला जाऊ द्या, माझी गाडी गाडी घे. मराठ्यांनी गाडी आणू नका, चला गाडी घ्या. चला 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 चला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये. आपण या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला लाईव्ह फुटेज दाखवलेले आहेत. हा जो व्हिडिओ आहे हा आहे अंतरवाली सराटी मधला. मनोज दरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. त्यांचा हा ठाम निर्णय आहे की मी मुंबईला सागर बंगल्यावरती जाणार आहे आणि ते म्हणताय मराठ्यांना माझी विनंती आहे, आपली एकजूट फुटू देऊ नका, तुमच्या लेकरांना देतो मी आरक्षण घेऊ. मी तुमच्याशी गद्दारी करणार नाही, मी तुम्हाला मायबाप मानलेला आहे, माझ्या मागे तुम्ही येऊ नका, मी एकटाच जाणार आहे.